महायुतीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थितीत त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध. महिलांना बेस्टमध्ये 50% सवलतीसह लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं जाहीरनाम्यातून दिलं आश्वासन. मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईमध्ये घर देणार. मुंबईमधील मराठी माणसाला बाहेर जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईकर आणि मराठी माणसाला हे आश्वासन. मुंबईकरांनी निष्क्रियतेची 25 वर्ष पाहिली आहेत. आम्हाला 5 वर्ष मुंबईच्या विकासासाठी द्यावेत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीसांचं मुंबईकरांना हे आवाहन. बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणणार. जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. आजचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर. महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे. नाशिकच्या गोदाकाठावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा. छत्रपती संभाजीनगरात आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा होणार. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी विकासावरच बोलतो. मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं फडणवीसांचं एकही भाषण दाखवण्याचं आव्हान ठाकरेंनी फडणवीसांना दिलेलं. उद्धव ठाकरेंनी 2019 साली देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे मैत्री वगैरे शब्द निवडणुकीसाठी वापरावे लागतात. ठाकरेंच्या या प्रयत्नांना काहीही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांना मैत्री संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंनी दिलं उत्तर. ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर आज तोफ धडाडणार. महापालिकेच्यासाठी आता दोन्ही भावांची मुंबईमधली ही पहिली एकत्र सभा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारीही करण्यात आली. नितेश राणे यांच्या मुंबईमधील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली. पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. बॉम्ब शोधक पथकाच्या तपासणीनंतर बॅगेत काही सापडलं नाही अशी देखील माहिती समोर. मला बॅगविषयी माहिती असतं तर ज्यांनी बॅग ठेवली आहे त्यांना बॅगमध्ये भरून पाठवलं असतं. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. बॅग ठेवायच्या भानगडीत कुणीही पडू नका. नितेश राणे यांचा हा इशारा. नागपूर शहरासाठी आता भाजपचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होईल. थोड्याच वेळात बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार. जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपूरकरांची मतं मागवलेली. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढ द्या. राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात विनंती. राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दाखल केला अर्ज. उद्या तातडीची सुनावणी घेऊन कोर्ट मुदतवाढ देतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केला पक्षप्रवेश. दगडू सपकाळ यांचं नेतृत्व दगडाप्रमाणे कणखर आणि दगडू सपकाळ यांची आता ठाकरेंच्या पक्षात झालेली अवहेलना दुर्दैवी. दगडू सपकाळ यांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया. एकावेळी एकाच वॉर्डाच्या मतमोजणीमध्ये निकाल रखडण्याची शक्यता. पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकाच वेळी एकाच वॉर्डची होणार. दुपारपर्यंत स्पष्ट होणाऱ्या निकालाचं चित्र उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज. अंबादास दानवे यांचं जुनं सगळं काढलं तर त्यांना महागात पडेल. मंत्री संजय शिरसाट यांचा अंबादास दानवेंना इशारा. मी निष्ठावान हे दाखवण्याचा दानवेंचा केविलवाणा प्रयत्न. संजय शिरसाट यांची अंबादास दानवे यांच्यावर टीका. राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतो. एसआरएमधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्याकडून धमक्या येतात. भावतांचा बंदोबस्त करावा लागेल. महेश लांडगेंची अप्रत्यक्षरित्या अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार. काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल, धमकीचं नाही. जी कारवाई करायची आहे ती 16 जानेवारी नंतर करू. मुख्यमंत्री फडणवीस यांची महेश लांडगे यांना ही ग्वाही. महेश लांडगेला मोठं करू नका असं म्हणत होतो, पण अजित पवारांचे काही निर्णय चुकले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंनी व्यक्त केली खंत. ज्यांना दादांनी घडवलं त्यांनी अशी टीका करायला नको. अजित गव्हाणे यांची महेश लांडगे यांच्यावर टीका. गुन्हेगारांना सोबत घेऊन चंद्रकांत पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटील गुन्हेगारांना थारा देतात. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची ही टीका. सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तर शेकडो कार्यकर्त्यांसह दादा पवार ठाकरेंच्या शिवसेनेत. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर घरी आल्यासारखं वाटतंय. दादा पवार यांचं हे वक्तव्य. मी उत्तर भारतीय मराठीच. गायिका आणि भाजपा आमदार मैथिली ठाकूर यांची ही प्रतिक्रिया. मैथिली ठाकूर यांचा मुंबईमध्ये महापालिकेसाठी प्रचार दौरा. काँग्रेसच्या पत्रावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका. लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्याचे काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र. लाडक्या बहिणींच्या द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा समोर. चंद्रशेखर बावनकुळे यांची ही टीका समोर. लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते. निवडणूक लागली म्हणून हक्काचा पैसा रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आहे. काँग्रेसचे निवडणूक आयोगाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर चित्रा वाघ यांची ही टीका.
काँग्रेसच्या पत्रावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील सडकून टीका। लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्याचे काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र। लाडक्या बहिणींच्या द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा समोर, चंद्रशेखर बावनकुळे यांची ही टीका। बंटी पाटील हा कच्चा पैलवान नाही, मैदानामध्ये उतरलो तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही। सतेज पाटलांचं वक्तव्य, तर महायुतीचे नेते काँग्रेसला उमेदवार मिळणार नाही असा अपप्रचार करत असल्याचा सतेज पाटील यांचा हा आरोप। लातूरमध्ये मतांचं विभाजन होऊ देऊ नका, काही नेते खोटं बोलून आपली पोळी भाजून घेत आहेत। काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची विरोधकांवर टीका। लातूरमध्ये आता काँग्रेसमधून गेलेले लोक घड्याळ घेऊन फिरतायत, अमित देशमुख यांचा हा निशाणा। लाडक्या बहिणींच्या सन्मानाला काँग्रेस लाच म्हणते, निवडणूक लागली म्हणून हक्काचा पैसा रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव। काँग्रेस निवडणूक आयोगाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यासाठी पत्र लिहित आहे, त्यावर चित्रा वाघ यांची ही टीका। नागपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हातमिळवणी, जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नाहीत तिथे ठाकरेंच्या उमेदवाराला समर्थन देणार, जिथे ठाकरेंचे उमेदवार नाही तिथे पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन देणार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीने नागपूरमधील 115 काँग्रेस उमेदवारांना समर्थन जाहीर, तर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा। धर्मनिरपेक्षकांनी आता एकत्र नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला। उल्हासनगर या ठिकाणच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये 2 जावांमध्ये लढत, मोठी जाऊ जयश्री सुर्वे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर जयश्री सुर्वे शिंदेच्या शिवसेनेकडून। निवडणुकीच्या रिंगणात जयश्री सुर्वे या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या। जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 5 मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा। प्रवीण माळी यांचा अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनाही पाठिंबा। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये सत्तेसाठी काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन, तर वरुड नगर परिषदेमध्ये निवडणूक आली, काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आलेले। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का, गोरेगावमधील माजी नगरसेवक दिलीप शिंदेंचा राजीनामा। दिलीप शिंदे लढवत असलेला वॉर्ड मनसेला सोडण्यात आला, त्यामुळे दिलीप शिंदे नाराज। राजीनाम्यानंतर दिलीप शिंदे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष। चंद्रपूरमध्ये प्रभागामध्ये फिरकत नसल्यानं नगरसेवकाला विचारला मतदारांना जाब, तर भाजप उमेदवार संजय कंचरलावार यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर बगड खिडकी परिसरामध्ये विकास कामं झालेली नाही, त्यामुळे मतदारांचा संताप व्यक्त। जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव म्हणतात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे, बावनकुळे यांचे हे वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावरून गुद्द्याचं राजकारण करणारे कोण आणि भूमिपुत्रांसाठी उभे राहणारे नेतृत्व कोण हे मुंबईमधील कोळी बांधवांना चांगलंच माहिती। आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवरती हा निशाणा। 1 वर्षाचा वनवास अजून बाकी, जालन्याच्या लोकांना शपथविधीसाठी मुंबईमध्ये बोलावणार, अर्जुन खोतकर कॅबिनेट मंत्री होणार। अब्दुल सत्तार यांचा जालन्यातल्या प्रचार सभेमध्ये हा दावा। ज्यांच्यावर गुन्हे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागलेली आहे। कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक रिंगणात। कोल्हापूर पालिकेत आता महायुतीचाच झेंडा फडकणार, धनंजय महाडिक यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। कोल्हापूरमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार केली, मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितलेली नाही किंवा मुलाचा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही, सतेज पाटलांचा धनंजय महाडिक यांना हा खोचक टोला। चंद्रपूर महापालिकेसाठीच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड, काँग्रेसच्या नरेश पुगलिया यांच्याकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन, राष्ट्रवादीचे 40 नगरसेवक निवडून देण्याचं आवाहन। धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सोलापूरपर्यंत एकत्र हेलिकॉप्टरमधून प्रवास, गहिनीनाथ गडापासून सोलापूरपर्यंत दोघांचा एकत्र प्रवास। अमरावती या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते नानकराम नेभनानी यांचा मुलगा अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांना भाजपचा पाठिंबा। अमरावतीमध्ये प्रभाग क्रमांक 18 मधून अपक्ष उमेदवार। सोलापूरमधल्या माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न, मेळाव्यामध्ये महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच युती, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा। मालेगाव महापालिकेसाठी मंत्री दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरले। मालेगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून सोलापूरमध्ये जोरदार प्रचार। काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोडे, आरिफ शेख यांच्या प्रचारात प्रणिती शिंदे यांचीही उपस्थिती। मुंबईमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवार विजय इंदुलकर यांच्या प्रचाराचा झंझावात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या विरोधामध्ये विजय इंदुलकर यांची बंडखोरी, तर सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेल्या फायर आजही प्रचारामध्ये झाल्या सहभागी।
नाशिकच्या मालेगाव या शहराच्या विकासासाठी आज भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वचननामा झाला प्रसिद्ध. भूमिपुत्रांना रोजगार, वीज, पाणी स्वस्त करणार, भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त, लँड जिहाद कारवाईसह महत्वाच्या विषयावर भाजपचा वचननामा प्रसिद्ध. येवला नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी 12 जानेवारीला निवडणूक आणि निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या वतीने 17 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज. उपनगराध्यक्ष पदासाठी 6 जणांनी घेतले अर्ज. धुळे महानगरपालिकेच्या मतदानाची प्रशासनाकडून आता तयारी झाली सुरू, तर वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतदान यंत्रांवरती नावं आणि चिन्हांच्या पत्रिका लावण्याचं कामही करण्यात आलं सुरू. फडणवीसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई. बंडखोर अलका अहिरे यांच्यासह पती कैलास अहिरेंची पक्षातून झाली हकालपट्टी. प्रभाग क्रमांक 26 मधून माघार न घेतल्यानं अहिरे दाम्पत्यावरती ही कारवाई. नाशिकमध्ये उमेदवाराला हरवण्यासाठी जादू टोण्याचा प्रकार, तर आनंदवली परिसरामध्ये अज्ञातानं मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना हळद कुंकू लावलेले तांदूळ आढळले. डॉक्टर संग्राम पाटील यांची 14 तास चौकशी, सूत्रांची माहिती. संग्राम पाटील यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. मोदींविरोधात फेसबुकवरती रोखठोक भूमिका घेतली. या प्रकरणी डॉक्टर पाटील यांची झालेली चौकशी. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. 50% आरक्षण ओलांडलेल्या आणि इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्याची 1 जानेवारी 2026 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले मतदार गृहीत धरून नवी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची ही मागणी. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आता देहू रोडमध्ये रूटमार्च काढण्यात आला. अतिसंवेदनशील भागात हा रूटमार्च काढण्यात आला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज. पूजा खेडकरच्या पुण्यातल्या बाणेरमधील घरी दरोडा टाकल्याची माहिती. नोकरानंच दरोडा टाकला अशी पूजा खेडकरची पोलिसात तक्रार. चोरीवेळी घरातील सदस्यांना बांधून ठेवल्याचा तक्रारीमध्ये केलाय उल्लेख. परळीच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा. TV9 मराठीच्या बातमीनंतर बसस्थानकाच्या कामाला झाली सुरुवात. लवकरच आता परळीकरांना आणि भाविकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज बसस्थानक होणार उपलब्ध.